इथे जर बघितलं तर आपल्या पाठीमागे ओझरडे धबधबा आहे। आम्ही सर्व जी टीम आली आहोत ना, मुंबईवरून आले आहोत। ही आमची यंदाची जी आहे दुसरी ट्रिप आहे। मागच्या वर्षी पण आम्ही ओझरडेला आलो होतो। कोयना नदीचा जो काही परिसर आहे, कोयनेचं जे पात्र आहे आणि इकडचा असलेला संपूर्ण परिसर हा अतिशय उत्तम आणि सुंदर असा परिसर आहे। या परिसरामध्ये आल्यानंतर अतिशय रिलॅक्स असं फील होतं। मुंबईची माणसं एक 5-6 तासाचा प्रवास करून या निसर्गरम्य वातावरणामध्ये येतात आणि मनमोकळा आनंद घेतात। असं पर्यटन आपण सर्वांनी जपलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। छान वाटलं, खूप मस्त आहे। तुम्ही पण या आणि एन्जॉय करा निसर्गाचा। थँक्यू। ऍक्च्युली हा जो लोकेशन आहे खूप सुंदर असं लोकेशन आहे। कोयना नगर डॅम आहे। तुम्ही सुद्धा येणार तर हा लोकेशन जर तुम्ही बघणार अमेझिंग तुम्हाला फील होणार आहे। सो गाईज तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे, खाण्यापिण्याची सुविधा सगळं अवेलेबल आहे। सो दॅट्स तुम्ही तुमची पर्सनल गाडी करून या किंवा तुम्ही ट्रॅव्हल्स वगैरे करून या। तुम्हाला या जागेमध्ये खूप असं छान असं एन्जॉय करायला मुवमेंट आहे। तुम्ही फक्त सोबत येताना सेफ्टी सिक्युरिटी सोबत यावे। ऍक्च्युली हा जो ठिकाण आहे तो खूप सेफ्टी सिक्युरिटी आहे। तुम्हाला जाताना चेकिंग वगैरे सर्व होतं, पण इथे तुम्हाला असं वाटत असेल की धबधबा आहे, हे पाणी वगैरेचा फ्लो आहे, म्हणजे काही ठिकाणी असं होतात की रेप वगैरे होतात आणि सेफ्टी सिक्युरिटी नसते, पण या जागेला खूप सेफ्टी सिक्युरिटी आहे। तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा। मी बोलते म्हणून नाही, पण ऍक्च्युली आपलं जे TV9 मराठी आहे हे तुम्हाला प्रॉपर या जागेबद्दल अजून तुम्हाला गाईड करतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्लेस आहे खूप सुंदर लोकेशन आहे। तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा सगळ्यांनी। आणि इथे सगळ्या सेफ्टी सिक्युरिटी आहे। तुम्ही फॅमिली सोबत या, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या, कसेही या, पण एकदा नक्की व्हिजिट करा या लोकेशन मध्ये। पावसाचा जोर वाढल्याने पश्चिम घाटाचं सौंदर्य बहरायला सुरुवात झालेली आहे। सातारा कोयना नगर भागातील नवजा धबधबा हा ओसांडून वाहत आहे। हा नवजाचा धबधबा 450 फुटावरून ओसांडून वाहत आहे आणि तो पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे। आणि पर्यटन क्षेत्रात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी वन विभागाने ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। पर्यटकांना मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत। मात्र पाऊस वाढल्याने कोयनेचं पर्यटन बाहेरून निघालेलं आहे आणि पर्यटकांची या ठिकाणी मांदियाळी दिसत आहे। दिनकर जोरात, TV9 मराठी, कोयना नगर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।